नमस्कार, वंदे मातरम. भावे सरांना गेल्या मी 25 वर्षापासून ओळखतो. अराउंड 1999 पासून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी हा ॲक्च्युली दुवा होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम करायचो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती. सो म्हणजे जो पथ असतो, जो पाथ असतो, जो वे असतो, त्याच्या विरुद्ध दिशेने काम करण्यासाठी नेहमीच भावे सर प्रसिद्ध आहेत. आणि हा असा व्यक्ती आहे, तो स्वतःसाठी कधीच जगलेला नाही आहे. या माणसाचे 24 दुकानं होते, 24 आणि गेल्या 25 ते 26 लोकांना, बेरोजगारांना यांनी काम दिलेलं मी पाहिलेलं आहे. आणि खिशामध्ये लाखो रुपये असताना पण भावे सर, जितेंद्र भावे मी पाहिलेले. आणि 25 दुकानाचे एका दुकानावर आलेले भावे पाहिलेले मी. 25 दुकानावरून एका दुकानाने. का तर फक्त समाजसेवेप्रती पूर्ण वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजे जितेंद्र भावे सर आहे. आणि मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. हा जो मी दादा सरांचं एक वाक्य आहे, निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळविणार मी. निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळविणार मी. या शब्दाने खरंच जगणारा आणि प्रत्यक्षात वागणारा हा असा माझा मित्र, तरुण मित्र आज 56व्या वर्षात प्रवेश करतोय. आणि मला खरंच त्याचा आनंद आहे. आणि मी जेव्हा हा जो प्रचार होत होता, ही लोकसभा होत होती, आम्ही काही लोक विरोधात होतो की नका लढू, परंतु सर ठाम होते. आणि आज खरंच प्रचिती आली. जे काही मतदान झालं, ओके, ते हक्काचं मतदान होतं. आणि लोकांना मी चर्चा करताना पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. जर भावे सर जर खासदार किंवा झाले असते तर कमीत कमी 10 ते 15 लोक भ्रष्टाचारी लोकांना अटॅक आला असता नाशिकमध्ये. ही सत्य परिस्थिती आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्हीच सांगा. म्हणजे एवढा प्रामाणिक माणूस आहे. जर विचार करा, या माणसाच्या हातात काही सत्ता नाही आहे. या माणसाच्या हातात काही सत्ता नसताना हा एवढं काम करू शकतो. जर मित्रांनो याच्या हातात जर सत्ता आली तर काय करू शकतो हे म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत. भास्करराव पेरे पाटलांचं मला उदाहरण इथे द्यावंसं वाटतं. जो माणूस ग्रामपंचायतीमध्ये क्रांती घेऊन त्याला लोक महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर विदेशात पण एक आदर्श ग्रामपंचायत कशी झालेली आहे हे म्हणण्यासाठी, दाखवण्यासाठी बोलवलं जातं, इन्व्हाइट केलं जातं. आपण स्वतः भावे सरांच्या लास्ट इयरला त्यांना बोलवलेलं होतं. मी गॅरंटी देतो मित्रांनो, जर तुम्ही भावे सरांना चान्स दिला तर नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, दुसऱ्या देशात आणि अमेरिकेत देखील खासदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून जितेंद्र भावे सरांना इन्व्हाइट केल्याशिवाय लोक राहणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. सो तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता वेळ आलेली आहे परतफेडीची, आता वेळ आलेली आहे रिटर्न बॅक देण्याची, आता वेळ आलेली आहे रिटर्न गिफ्ट देण्याची. भावे सरांनी गेल्या 25 वर्षापासून सामाजिक सेवेसाठी त्यांचं तन, मन, धन, परिवार कसलाही विचार न करता पूर्ण ते रोडवर असतात. आणि आता हीच नाशिककरांची जबाबदारी आहे. हे रिटर्न गिफ्ट हे ॲक्च्युली त्यांच्यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी आपण त्यांना मतदान द्यायचं आहे आणि त्यांना निवडून आणायचं आहे, अशीच मी आशा व्यक्त करतो. आणि इथेच थांबतो. माझ्या तरुण मित्राला हे जे पुढील आयुष्य अतिशय निरोगदायी, आरोग्यदायी जावं या सर्व नाशिककरांच्या वतीने प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. माझ्या मागून म्हणा, निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळविणार मी. निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी. जितेंद्र भावे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जितेंद्र भावे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.